विद्यार्थी मित्रांनो, नुकताच 2 मेला 12वीचा रिझल्ट माहिती पडला आपल्याला. पण काही विद्यार्थ्यांना खूप भरघोस यश मिळालेलं आहे, तर काही विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी यश मिळालेलं आहे. तर अशामध्ये काही विद्यार्थी आपल्याला अशा प्रकारचे मार्क्स मिळणे अपेक्षित नाही. आपला पेपर छान गेला होता, मग आपल्याला एवढे कमी मार्क्स का पडाले? त्याचबरोबर आणखी एक की आपण जे लिहिलेलं आहे ते उत्तर ते आन्सर राईट होतं, मग आपल्याला मार्क्स का मिळाले नाही? तर यासाठी बोर्डाने तुमच्या मनामध्ये असणारा जो प्रश्न आहे की आपले मार्क्स बरोबर आहे की नाही हे पाहण्यासाठी गुणपडताळणी व उत्तरपत्रिका छायाप्रत मिळवणे हा एक उपक्रम बोर्डाने राबवलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या आलेल्या मार्कशीटवर ऑनलाईन मार्कशीटवर जर आपले मार्क्स कमी वाटत असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एकच काम करायचं आहे की ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. जी काही वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर जाऊन, आपल्या व्हिडिओच्या शेवटी मी वेबसाईट टाकलेलीच आहे, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ते वेबसाईट बघितल्यानंतर त्या ठिकाणी जर तुम्हाला फक्त गुणांची चेक करून घ्यायचं असेल तर व्हेरिफिकेशनमध्ये जायचं. जर तुम्हाला उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागवायची असेल म्हणजेच फोटोकॉपी, व्हेरिफिकेशन ऑफ फोटोकॉपी असं असेल. जर तुम्हाला आपण काय लिहिलेलं आहे हे जर माहिती करून घ्यायचं असेल, खरंच आपलं ॲन्सर तेवढं बरोबर दिलेलं आहे का हे जर बघायचं असेल तर तुम्ही सेकंड नंबरचा ऑप्शन चूज करून त्या ठिकाणी असणारे जे पैसे दिलेले त्यांनी किती रुपये अमाऊंट लागतात पर सब्जेक्ट 400 रुपये सांगितले त्यामध्ये. तर तुमच्या पद्धतीने तुम्हाला ज्या सब्जेक्टमध्ये व्यवस्थित वाटत असेल की नाही आपले या पेपरमध्ये मार्क्स वाढू शकतात तर निश्चित तुम्ही त्या ठिकाणी काय करा, निश्चितच बोर्डाला ऑनलाईन अर्ज करा की जेणेकरून तुमची उत्तरपत्रिका किंवा जे गुण तुम्हाला बघायचे असेल तर ते गुणसुद्धा तुम्हाला माहिती पडेल की आपल्याला खरोखरच एवढेच मार्क्स मिळणे अपेक्षित होते आणि एवढेच मार्क्स मिळालेले आहे. ठीक आहे. तर यासाठी ज्या विद्यार्थ्यांना नाराजी व्यक्त झालेली असेल गुण मिळाल्याबद्दल तर त्यांनी अवश्य अशा प्रकारचा ऑनलाईन अर्ज करा. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची जी तारीख दिली आहे तर 3 मेपासून तर 17 मेपर्यंत ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन प्रोसेस करून जे काही बोर्डाची फीज आहे ती फीजसुद्धा तुम्हाला भरावी लागेल. आणि ऑनलाईन तुम्हाला ईमेलद्वारे किंवा रजिस्टर स्पीड पोस्टनीसुद्धा तुम्हाला तुमच्या ॲन्सर शीट घरपोच येऊ शकतात. तर यासाठी हा व्हिडिओ निश्चित बघा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा की जेणेकरून ज्या विद्यार्थ्याला आपल्या यशाबद्दल थोडं डाऊट असेल तर निश्चितच आपला डाऊट क्लिअर होऊन जाईल आणि निश्चितच आपलं यश वाढून येईल, नाही का? आणि काही विद्यार्थी पुरवणी परीक्षेच्या तयारीत असतील की नाही आपला पेपर खराब गेला असेल तर पुरवणी परीक्षा देणं गरजेचं आहे, सप्लिमेंटरी देणं गरजेचं आहे असं जर वाटत असेल तर विद्यार्थी मित्रांनो, पुरवणी परीक्षेचीसुद्धा डेट आलेली आहे. तर तुम्हाला तो फॉर्म कॉलेजमध्ये जाऊन भरावा लागेल पुरवणी परीक्षेचा. ठीक आहे. उद्याला मी पुरवणी परीक्षेच्या विषयी जे काही माहिती असेल ती पुन्हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार की या तारखेला पुरवणी परीक्षेचा फॉर्म भरावा लागेल. आणि सप्लिमेंटरीची जी एक्झाम आहे म्हणजेच पुरवणी परीक्षेची एक्झाम ही जून किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये असते. तर त्यामुळे तुम्ही निश्चितच आत्तापासून अभ्यासाला लागा की जेणेकरून जून महिन्यामध्ये होणारी जी परीक्षा आहे त्या परीक्षेच्या अनुषंगाने तुम्ही जर अभ्यास केला तर निश्चितच त्यामध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळू शकते. त्याचबरोबर ज्या विद्यार्थी आयसोलेटेड फॉर्म भरत असतील किंवा क्लास इम्प्रूव्हमेंट म्हणजे श्रेणीसुधार हा जर फॉर्म भरत असेल तर त्याही विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या जून किंवा जुलै महिन्यामध्येच होत असतात. तर त्यामुळे त्यांनीसुद्धा आत्तापासून अभ्यासाला लागा की जेणेकरून आपल्याला श्रेणीसुधारमध्ये जायचं असेल, फॉर्म भरायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हीसुद्धा त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. जवळपास 5 मेपासून माझ्या माहितीच तो 5 मेपासून तुमची 15 मेपर्यंत हा पुरवणी परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन. तर तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजमध्ये येऊन संपर्क करा. आपल्या शाळेतील जे काही कर्मचारी असतील, क्लर्क लोक असतील त्यांची संपर्क करा आणि केव्हापासून भरायचं आहे त्याबद्दल त्यांना माहिती विचारून घ्या की जेणेकरून तुम्हाला तुमच्या मार्काची तफावत किंवा तुम्हाला पुरवणी परीक्षा द्यायची असेल तर निश्चितच तुम्ही पुरवणी परीक्षा द्या. किंवा ज्या विद्यार्थ्यांना आपला पेपर चांगला गेलेला आहे पण आपल्याला मिळालेले मार्क्स अपेक्षेपेक्षा कमी आहे असं जर वाटत असेल तर निश्चितच अशा प्रकारचा ऑनलाईन अर्ज करा व्हेरिफिकेशनचा. आणि दिलेली जी वेबसाईट आहे बोर्डची www.maha.hsscboard.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही जर तुम्हाला फक्त उत्तरपत्रिका गुणपडताळणी करायची असेल तर फक्त उत्तरपत्रिका गुणपडताळणी म्हणून करू शकता. किंवा उत्तरपत्रिकेचं छायाप्रत मागवायची असेल म्हणजेच छायाप्रत म्हणजेच काय, झेरॉक्स मागवायची असेल तर तुम्ही झेरॉक्ससुद्धा मागू शकतात.
आणि जर उत्तरपत्रिकेचं पुनर्मूल्यांकन करायचं असेल, पुनर्मूल्यांकन म्हणजेच काय, पुन्हा रीचेकिंग करायचं असेल, तर दिलेल्या वेबसाईटवर तुम्ही काय करा, तशा प्रकारचा बोर्डचं जे काही वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर ओपन करून ऑनलाईन अर्ज करू शकता. आणि पण कोणत्या तारखेमध्ये विद्यार्थी मित्रांनो, 3 मे ते 17 मे यानंतर ती ऑनलाईन वेबसाईट बंद होणार आहे. तर जे विद्यार्थी यासाठी इच्छुक असेल त्यांनी जरूर अशा प्रकारचा अर्ज करावा आणि आपल्याला मिळालेल्या मार्कापेक्षा अधिक मार्क वाढून येत असेल, अपेक्षेपेक्षा जास्त मार्क्स मिळत असतील किंवा तुमची अपेक्षा असेल की आपल्याला इतके मार्क्स बायोलॉजीमध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये किंवा फिजिक्समध्ये यायला हवेत किंवा इंग्लिशमध्ये यायला हवेत, तर तशा प्रकारचे जर तुम्हाला मार्क्सची जर तफावत लक्षात येत असेल तर निश्चितच त्या मार्क्स तुमचे वाढून येतील आणि ते सुद्धा तुम्हाला आपल्या कॉलेजमधील जे काही अनुभवी शिक्षक असेल त्या अनुभवी शिक्षकाकडून ते चेक करून घेतल्यानंतर उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनाचा पुन्हा टॅब ओपन होईल. तर ते तुम्हाला त्या उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनावर जाऊन 300 रुपये भरून त्या ठिकाणी काय करावं लागेल, तुम्हाला पुन्हा आणखी बोर्डच्या वेबसाईटवर जाऊन 300 रुपये भरावं लागेल आणि नंतर तुमचं त्याचं पुनर्मूल्यांकन करण्यात येईल जर तुमचे मार्क्स वाढत असेल तर. आणि इन केस जर तुमचे मार्क्स वाढत नसेल गुणपडताळणीमध्ये तर तुम्हाला बोर्डकडून नो चेंज असा सुद्धा शेरा त्या ठिकाणी येत असतो. तर त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आवश्यक वाटत असेल गुणांची पडताळणी करणे, आपले गुण खरोखरच वाढतील, आपल्याला खरोखरच चांगले गुणच मिळतील, तर यासाठी कोणत्या स्टेपनी जायला पाहिजे, व्हेरिफिकेशन्स ऑफ मार्क्स म्हणजे गुणांची पडताळणी कशा पद्धतीने करायला पाहिजे, तर यासाठी काही स्टेप्स दिलेल्या आहे या ठिकाणी. तर जसं की पहिले तुम्हाला सुरुवातीला काय करावं लागेल, क्लिक द HSC बोर्ड वेबसाईट, जे मी तुम्हाला HSC बोर्डची वेबसाईट सांगितली त्याच्यावर करा. सेकंड काय करावं लागेल, क्लिक ऑन रजिस्ट्रेशन, त्यानंतर तिथे रजिस्ट्रेशनचा ऑप्शन असते त्याला रजिस्ट्रेशनला क्लिक करा. थर्ड दिलेला आहे व्हेरीफाय सीट नंबर, तुमचा जो सीट नंबर असतो बोर्ड परीक्षेचा तो सीट नंबर टाकायचा आहे. फोर्थ व्हेरीफाय मोबाईल नंबर अँड ईमेल, जे काही तुमचा मोबाईल नंबर द्यायचा असेल तर तो मोबाईल नंबर द्या आणि पप्पाचाच द्यायचा असेल तर ईमेलसुद्धा त्यांचा दिला तरी चालेल. त्यानंतर फिफ्थ नंबर काय दिला आहे, क्रिएट अकाउंट तयार करायचं आहे तुम्हाला, कोणत्या नावाने तुम्हाला पाहिजे आहे मेलवर. नंतर 6 काय करायचं आहे, क्लिक ऑन स्टुडंट लॉग इन, त्यानंतर अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुमचं स्टुडंट लॉग इन तयार होईल. त्यानंतर 7 नंबर क्लिक ऑन व्हेरिफिकेशन ऑफ मार्क्स HSCचं असेल तर HSCचा याच्यावर क्लिक करा. नंबर नेक्स्ट दिला आहे युझिंग इन्फॉर्मेशन साइन इन लिंक ऑफ HSC बोर्ड वेबसाईट, त्या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही गुणांची पडताळणी करण्यासाठी त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे कॉलम त्या ठिकाणी दिसतील आणि बोर्डला सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पेमेंटसुद्धा करण्याची सुविधा दिलेली आहे, जसं की UPI, फोनपे. तर सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये बघा की जेणेकरून तुम्हाला कशा प्रकारे पेमेंट करायचं आहे बोर्डला, त्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळून जाईल. या वेबसाईटमध्ये सगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला दिसून येईल आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तशा प्रकारचं टाकलेलं आहे की पूर्ण त्याचं वाचन करा आणि जेणेकरून 17 मेच्या अगोदर तुम्ही उत्तरपत्रिका मागवलेली ती बरी राहील, कधीही योग्य राहील. कारण 17 मे नंतर ही वेबसाईट काय होणार आहे, बंद होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे 17 मेच्या पूर्वी उत्तरपत्रिका तुम्ही तुमच्या मेलवर किंवा स्पीड पोस्टनी मागवू शकता. तुमच्या घरचा ॲड्रेससुद्धा दिला तरी स्पीड पोस्टनी ती आपल्या घरी येऊन जाईल. ठीक आहे, तर बिलकुल टेन्शन घेऊ नका. थँक्यू.